त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःच्या निवडणुकीत एवढा भाग घेतला नाही, तितक्या त्यांनी भाग घेतला. गाव वाडीत त्यांनी पिंजून काढली. माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. या निवडणुकीमध्ये पुन्हा विधानसभेला प्रचंड बहुमताने निवडून येतील याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. कोल्हापूरमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाच्या राजकारणामध्ये फार प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. गोकुळ सोबत गोकुल. ते आपल्या विधानसभेच्या मतदारसंघाच्या लोकांची सेवा करण्यामध्ये ते व्यस्त होते. त्यांना खरं म्हणजे खूप चांगलं भवितव्य होतं. या निवडणुकीमध्ये पुन्हा विधानसभेला प्रचंड बहुमताने निवडून येतील याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. आणि निश्चितच त्यांच्या ज्येष्ठतेमुळं मग आमचं सरकार आलं असतं तर त्यांना चांगली संधी मिळाली होती. येतीच्या पुढं काही कोणाचं चालत नाही. त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःच्या निवडणुकीत एवढा भाग घेतला नाही, तितक्या त्यांनी भाग घेतला. गाव वाडीत त्यांनी पिंजून काढली. माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. थोडीशी उन्हाळ्यामुळे त्यांची तब्येत खराब झाली तरी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याऐवजी त्यांनी सभेला ते प्रचारामध्ये व्यस्त होते. दुर्दैवानं त्यांचा अपघात झाला आणि कोणाला वाटलं नव्हतं की त्या अपघाताचं इतक्या गंभीर परिस्थितीमध्ये रूपांतर होईल. सर्व उपचार करण्यात आले पण काही यश आलं नाही. आणि आज आमचा एक ज्येष्ठ सहकारी आम्हाला सोडून गेलेला आहे. कोल्हापूरमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाच्या राजकारणामध्ये फार प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. मी माझ्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी दिल्लीला होतो, प्रचारात होतो, त्यामुळे मला लगेच ताबडतोब आधी काही येता आलं नाही. आज त्यांच्या कुटुंबियाने मला भेटायला मी आलेलो आहे. त्यांना मी मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.